नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुक्यातील करजगाव येथे संत देवीदास महाराज समाधी मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। हभप महेश महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी 7ही दिवस हजेरी लावली होती। सकाळी 6 वाजेपासून संपूर्ण गावातून टाळ मृदंग व डफच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती। रोज सकाळी संध्याकाळी आरती, हरिपाठ व पुणे आळंदी येथील कीर्तनकार यांना आमंत्रित केले होते। रोज सकाळी संध्याकाळी सर्व गावकरी व परिसरातील लोकांसाठी जेवणासाठी व्यवस्था करण्यात आली होती। खास या कार्यक्रमात भक्तांच्या सेवेसाठी अकोला, बार्शी टाकळी, हातोला येथील महिला मंडळाच्या भगिनींनी निःशुल्क सेवा देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता। सगळ्या या कार्यक्रमात सेवेकरी, वारकरी, भजनी मंडळी, पत्रकार यांचा आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला असून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अशा कार्यक्रमाने पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण झाले होते असे आमचे सहसंपादक श्री शेषराव चव्हाण यांनी कळविले। धन्यवाद। पुण्याकडे जरा बदल गवडी फुटतो त्याच्या हातात पाणी तापवतो विचार त्याच्या हाताने चहा करतो मग हळूच नावाज देतो गवडी खेड्यात बरे तिकडे गवडी सुटायला लागले आणि इकडे बी गवडी सुटतायत मला माहिती आहे गवडांना झोपता त्या आपले तमाम भाविकांचे स्वागत करतो। आज करजगावामध्ये आपण संत देवीदास महाराज जे ब्रह्मचारी योगी होऊन गेले त्यांच्या आज भागवताचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी माझ्या भगिनी आहेत। या भगिनी खूप दूरवरून अशा आलेल्या आहेत आणि त्या इथे आपल्या सर्व लोकांच्या सेवेसाठी आलेले आहेत। तर आपण या भगिनी कुठून आल्या, काय आल्या आणि किती वर्षाची सेवा करतात आपण
त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आपण जाऊया आता आपल्या भगिनीकडे. नमस्कार सर. तर तुमचा परिचय द्या आणि तुम्ही कुठून आलात, काय आहात त्याविषयी सांगा. बघा, अकोल्याहून म्हणजे अकोला जिल्हा बार्शी टाकळी तालुक्यावरून अकोल्याहून आलेल्या आहेत आणि ह्या माझ्या भगिनी आहेत. ह्या तिथे संस्थान असेल किंवा देवदास महाराजांच्या संस्थानावर 3 वर्षापासून 3 वर्ष झाली आणि हे पहिल्या दिवसापासूनच तुम्ही सेवा करता आणि सेवेमध्ये सकाळ संध्याकाळ काय काय कामं करता तुम्ही? यात तुम्ही सगळ्या भगिनी किती आहात? आता याच्या आधी कुठली सेवा केली आपण अशी शेगावला बघा संत योगी गजानन महाराज संस्थांच्या तिथे पण या भगिनींनी सेवा केलेली आहे. तर कॅमेरामॅन या सगळ्या आता इकडे नजर घालतील सगळ्यांची चेहरे दिसते. तर मला खूप असा आनंद होतो आहे की तुम्ही अत्यंत सेवा करता आणि या सेवेमध्ये तुम्हाला खरोखर एक भावनेची तुम्हाला एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून तुम्हाला या करंजगाव नगरीमध्ये तुमच्या या सगळ्या भगिनीचे पाऊल पडले आणि करंजगाव नगरी जशी एक पंढरीच झाली म्हणायची. तर आणखीन काय बोलाल तुम्ही? ब्रह्मचारी होते. बाबांच्या मुखातून जो शब्द निघायचा तो शब्द असा कर्तृपंत खरा करायचा. म्हणून एवढे जे आता इथे दिसत आहे करंजगाव नगरीमध्ये आज करंजगाव पंढरपूर झालेलं आहे आणि करंजगावाच्या नगरीमध्ये खूप असं म्हणजे हे जे बाबाचे चमत्कार आहेत ह्या चमत्कार आणि खरोखरच बाबाचे जे बोल आहेत त्या बोल यांना सगळ्या फायदा यांनी अनुभवलेले आहेत. म्हणून असे बोलतात आणि ह्या ज्या भगिनी आहेत खरोखराची सेवा करतात. तर तुमचा परिचय द्या आणि तो शब्द बोला. ज्या इच्छा होतात त्या पूर्ण होतात. आमच्या ज्या भगिनी आहेत खरोखर त्यांनी आज 8 दिवस आहे नाही का 8 दिवसापासून यायचं करंजगावमध्ये सेवा करत आहेत आणि सेवेसाठी त्यांना देवदास माऊलीचं बळ मिळत आहे आणि आमचं हे जे करंजगाव आहे त्या करंजगावची पंढरी आज झालेली आहे तसंच त्यांना बळ देवदास माऊलीकडून प्राप्त
महाराष्ट्र ही संतांची भूमी, ज्ञानोबा छत्रपती शिवराय, संत शिवालाल महाराज आदी या संतांची ही भूमी आहे. त्या भूमीमध्ये आपण सर्व मंडळी पुण्या गोविंदाने राहून आपण या संत देवीदास महाराजांच्या इथे चरणी जाऊन आपण ही शिवाधारी मंडळी आहेत. यांनी अत्यंत सुंदर अशी माहिती दिली. धन्यवाद. जे पांडुरंगाचे पुजारी होते त्या अनिल काका बळवेंकडे मी ती चिठ्ठी लिहून दिली. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हम काश्मीर के महामंडलेश्वर है, हमें खाली 2 मिनिट बोलने की आज्ञा दीजिए. मग त्यांचं नाव पुकारले की काश्मीर के ऐसे ऐसे महान संत विभूती अपना मनोगत व्यक्त करने के लिए मंच पे आइए. त्या बाबांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या बाबांनी पहिलं वाक्य वापरलं, आप महाराष्ट्र के लोग बहुत कंजूस हो. काय वाक्य वापरले? आप महाराष्ट्र के लोग बहुत कंजूस हो. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. क्यों कंजूस हो? अरे आपके महाराष्ट्र में ज्ञानेश्वर महाराज हुए, आपके महाराष्ट्र में तुकाराम महाराज हुए, आपके महाराष्ट्र में अनेक संत हुए, नामदेव महाराज हुए, देवीदास महाराज, गजानन महाराज आदि करून बहुत सारे संत हुए. अरे इसमें से एक संत अगर कश्मीर में भेजा होता तो आज कश्मीर की ऐसी परिस्थिती नाही होती. संत आहेत म्हणून सगळं चालू आहे आणि त्या संतांमुळे आपल्याला हा काल्याचा प्रसाद मिळतो. अहो भाग्य आहे आज की देवीदास महाराजांच्या दरबारामध्ये आपल्याला बसून हा काल्याचा प्रसंग ऐकायला मिळतो आणि निश्चित आपण भाग्यवान आहोत. आणि आपली तर सगळ्यांचं एवढं मोठं सहकार्य आहे की मी जेव्हा 3 वर्षापूर्वी मागच्या वर्षी नाही त्याच्या त्याच्याकडे पुण्याकडे जरा बदलतं, गवडी फुटतो, त्याच्या हाताने पाणी तापवतो बिचार, त्याच्या हाताने चहा करतो, मग हळूच का आवाज येतो, अगं उठतीस का? खेड्यात बरे तिकडे गवडी सुटायला लागले, इकडे बी गवडी सुटतायत. मला माहिती आहे गवडं ना झोपतात. तो त्या काळातला का प्रसंग आहे. गवडण उठली, जशी गवडण उठली म्हणली का हो एवढं वय झालं माझी वेणी ओढतायत. तो म्हणतो अगं तूच तर माझी दाढी ओढते. दोघांच्या लक्षात आलं गाठ बांधलेली आहे. सोडायचा प्रयत्न केला सुटल्या जात नाही, कापायचा प्रयत्न केला कापल्या जात नाही, जाळायचा प्रयत्न केला जाळल्या जात नाही. कारण मायबाप सर्वसामान्य गावाच्या ब्राह्मण देवतेने बांधलेली गाठ जर सोडण्याची वेळ आली ना तर कुठे जाऊन सोडावी लागते. कोर्टाचे किती चक्कर मारावे लागतात आपल्याला माहितीये. जगाच्या मालकाने बांधलेली गाठ होती ती कशी सहजासहजी सुटेल. गाठ सुटत नाही, कापल्या जात नाही. म्हणले आता काय करायचं? काहीच नाही म्हणले. तेवढ्यात पोरं आले, पोरं धड दरवाजा ठोकायला. तो गवडी म्हटला तुला काही गरज होती का त्या नंदाच्या कार्ट्याच्या वाटे जायला? काही घेणं देणं होतं का? म्हणले बिगर कामची चॅलेंज करून आली, मोठ्या मोठ्या गप्पा हाणून येते. अक्कल तर काहीच नाही. म्हणले आता सांग म्हणले कसं जायचं? पण नाही गेलो तर ते पोटे दरवाजा तोडून आतमध्ये येतात. दरवाजाचं नुकसान वेगळं. म्हणजे चल आता सुटत नाही गाठ तर जावंच लागणार. नेमकं कर्म धर्म संयोगाने गवळण होती 6 फूट आणि गवळ ठाकरे आता बाहेर कोणी बसू नका. सगळे महाप्रसाद घ्यायला आतमध्ये पेंटामध्ये बसा आणि प्रसाद घ्यायला कोणी सध्या गडबड करू नका. ज्या माऊलींना महाप्रसादासाठी किंवा अन्नदानासाठी पावती द्यायची असेल किंवा समाधी पुढे आपला स्टॉल आहे त्या स्टॉलमध्ये महाराज पालखी मंडळ कोळा होतो बाबा. महिला भंटी मंडळ हे स्टेजवर आलेलं आहे. गोपीचंद महाराज शाल आणि श्रीफळ आणि प्रशस्ती पत्र हे स्टेजवर घेऊन यायचं.